देशाच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत अत्यंत संवेदनशीलता अपेक्षित असताना देवळा तालुक्यातील वरवंडी ग्रामपंचायतीतून निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दिनांक 1 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले। मात्र नियमानुसार सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरवणे अपेक्षित असताना तो रात्रभर तसाच फडकवत राहिल्याचे निदर्शनास आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी दिनांक 2 मे रोजी सकाळीही ग्रामपंचायत कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकत असल्याचे काही जागरूक नागरिकांच्या लक्षात आले। त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून गावात संतापाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्ये ध्वज वेळेत उतरवण्यात आला असताना वरवंडी येथे झालेल्या या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ फ्लॅग कोड ऑफ इंडिया मध्ये स्पष्ट मार्गदर्शक तत्वे दिली असून ध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत फडकवणे ही पारंपरिक पद्धत आहे। सूर्यास्तानंतर ध्वज उतरवणे अपेक्षित असताना किंवा योग्य प्रकाश व्यवस्था नसताना ध्वज फडकवत ठेवणे हे नियमभंग मानले जाऊ शकते। या पार्श्वभूमीवर वरवंडी ग्रामपंचायतीत घडलेला प्रकार गंभीर मानला जात आहे। महाराष्ट्र दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीच राष्ट्रध्वजाबाबत अशी हलगर्जीपणा होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे। संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचेही मत व्यक्त होत आहे। दरम्यान या घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासनावर टीकेची झोड उठत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत कोणतीही तडजोड नको अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे। या घटनेप्रकरणी संदीप चव्हाण, किशोर चव्हाण, उल्हास शिंदे, सुनील चव्हाण, गोरख विश्वास आदी ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। सकाळी 8 वाजता वरवंडी ग्रामपंचायतीत शासकीय पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आले आणि वास्तविक पाहता सायंकाळी सूर्योदयाच्या आत केलेला ध्वजारोहण तो ध्वज उतरवणं क्रमप्राप्त असतं। परंतु आज दिनांक 2 मे आलं, आता जवळपास 10-10:30 वाजले असतील, तरी देखील प्रशासकीय यंत्रणेला या ध्वजासंदर्भात अद्याप जाग आलेली नाही। सर्व यंत्रणा झोपलेल्या आहेत। ग्रामस्थांनी जवळपास सकाळी 7 वाजेपासून सगळ्या यंत्रणेला या संदर्भात अवगत केलं, परंतु तरी देखील आता 10:30 वाजलेत, कुणी या ठिकाणी शासकीय अधिकारी अद्याप देखील फिरकलेला नाही। खरं तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर दोष निश्चिती करून त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशी सगळ्या ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी प्रशासक नेमलेले, प्रशासकाची जबाबदारी नाही काही? प्रशासक देखील या ठिकाणी फिरकून पाहिलेलं नाही त्यांनी देखील, अजून तर कोणी आलेलं नाही इथं। सकाळी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते झालेले? ग्रामसेवकाच्या हाताने झाले। ही सर्वस्व जबाबदारी ग्रामसेवकाची, अजूनही ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित नाही, याबद्दल तुमच्या गावकऱ्यांचं काय मत आहे? गावकऱ्यांच्या वतीने ग्रामसेवक आठवड्यातून एकच दिवस येतो, तसंच त्यांना फक्त वरवंडी गाव हे आराम करण्यासाठी वाटतं असं बाकीचे ग्रामसेवक चावळतात, असं आमच्या कानावर पण आलेलं आहे। परंतु ते निर्णय त्यांनी घेतला पाहिजे, प्रशासकाने त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। निष्काळजी कर्मचारी आमच्या गावात नको पाहिजे, आम्हाला त्यांच्यावर कारवाई हवी। निश्चितच या ठिकाणी 1 मेचा ध्वजारोहण दिन समारंभ संपन्न झाला आणि तो ध्वजारोहण दिन संपन्न झाल्यानंतर प्रशासकाची आणि ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की संध्याकाळी 5:30च्या आत हा ध्वजारोहण मानवंदना देऊन उतरवला गेला पाहिजे। हा प्रकार हा घडलेला नसून ग्रामसेवक या झेंडावंदनाच्या अतिदीर्घाच्या कार्याला जबाबदार राहील अशी गावकऱ्यांकडून व्यक्त झालेली आहे। अजून पण